हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, कोल्हापूर नगरीतील जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा देश. राजेश्री शाहूराजे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज आपली शांतता रॅली कोल्हापूर शहरात निघाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. फक्त सगळ्या सोयरींची अंमलबजावणी राहिली. नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. पुन्हा एकदा 6 महिन्याचा मुदतवाढ शिंदे समितीला दिली. त्यांना वर यायचं एवढा नाही, एवढा दुसतं उतरा खाली दोघं तुम्ही. चल अय भाऊ इकडे बघ माझ्याकड, हे 2 तलवा खाली घेऊन द्या त्यांना. कोणाला यायचं व्यासपीठावर काही नाही चालत मामा. समाजाला काय मिळावं हे बघायला लागतं. वर येऊन द्या त्यांना व्यासपीठावर, पुढचे ठेवून त्यांना याला वर या ना. एवढं काय मी म्हणतो ना वर या, एवढं आरडायची काय गरज. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी फक्त आता राहिली. एकदा सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली की मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. आणि ती घेतल्याशिवाय मी थांबत नाही. सरकारला काय ताकद लावायची ते लावू द्या. वेळ आली ना तर गोडीना त्यांना सांगतोय आरक्षण द्या म्हणून. हात जोडून सांगतोय, उपोषण करून सांगतो. शेवटी नाहीच ऐकलं तर मला तुमच्यासाठी पर्याय नाही. मग तुम्हाला न्याय पाहिजे असला, गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठं करायचे असलं तर यांना पाडावंच लागणार आहे. दुसरा पर्यायच मराठ्यांसमोर उभा नाही, माझ्या सुद्धा नाही. शेवटचा पर्याय तेवढाच विनंती करून द्या म्हणतोय आपण. जर ते देणार नसले तर आपल्याला पाडायच्या भूमिकेत यावं लागणार आहे. जसे आता लोकसभेला पाडले तसे पुन्हा एकदा विधानसभेला सगळे पाडावे लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.